श्री गणेशाय नमः। नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते सुऋषिकेशी महापुरुषपूर्वज येनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेषति यत्र दत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात्परतरप्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णप्रसीदतो कृष्णं कमलपत्राक्षं राममृगकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशनिषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं यैदं कीर्तयेन् नित्यं स्तोत्राणामुत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। श्री गणेशाय नमः। अहो सकल श्रुते सज्जन ऐका कथा परमपावन वैकुंठ विहारी भगवान लक्ष्मी लागून सांगत प्रिय पूर्वी कृतयुगात सोमवंशोत्पन्न विख्यात सप्तद्वीपा पृथ्वीचानत सुमती नाम नृपसे तो धर्मात्मा दाता महान शांततांत सदाचर संपन्न सदा सर्व संपद विभूषित पूर्ण अहंकृतिहीन सर्वदा सदा श्री हरि भक्ति तत्पर हरिपूजा करी निरंतर हरिकथा श्रवणी साधना हरिचीच करी शुश्रूषा पूज्य जनासी पूज्य सतत सर्वभूत हिता विषयीरत पूर्ववत प्रजापाळी पुत्रवत प्रजापाळी समस्त एवं गुण संपन्न असे ते आजी श्री महाभाग्यवती सर्व लक्षण संपन्न सती तिचे नाम सृष्टमती सर्व जगती विख्यात ती दोघेही भक्तिपरायण तयासी पूर्वजन्मचे स्मरण प्रति अधिकमासी यथाविधान पूर्वोक्तव्रत आचरती अन्नदान सदाकृती उदकदान सर्वदा देती वापी कूप तडाग बांधती प्रसाद निर्मिती असंख्यात ऐसे वागता निरंतर कीर्ती पसरे त्रैलोक्यभर एकदा अंगिरस ऋषीवर तया पहावया निघाला सवे असता शिष्यभोवत राजगृह आलावचित रावणी रावत श्री सहित सामोर गेला त्वरित पावला उभय ती मुनीसी बंधूने आरुणी बसविले सिंहासनी आणि पाद्याती उपचारांनी भक्तिभावे पूजले श्री बंधूनी पादोदकाला रावणीच्या आसनी बैसला जोडणी हस्तकमळाला बोलू लागला सादर सुमती म्हणे हो मुनिवरा तुमचे येणे झाले मम घरा याची ये योगे आज मी बरा कृतकृतार्थ झालो सज्जनागमन सुखकारक ऐसी बोलती संत लोक जेथे संतांचे प्रेमाधिक संपदा सगळी तेथे येते तेथे संत प्रेमे सत्कीर्ती चढे संत प्रेमे बहुधन जोडे संत प्रेमे संतती वाढे दुर्पदी मोडे सत्प्रेमे जे सद्धर्मे वर्तती सतत त्यावरी दया कीर्ती संत संत जनापरी दयावंत नाही तरी जगदात कोणीही सत्पादोदक श्री धरिती ते सुस्नाती सकळ तीर्थी तया परिपुण्यात्मी जगती नाही निश्चिती जाणीचे ऐसे तुम्ही संत महान तुमचे झाले मज दर्शन म्हणून आज मज समान नसे धन्य कोणीच मम पुत्र दारा संपत्ती आणि देह अर्पिला तुम्हा प्रति तरी कोण कार्य योजनेचे ते आगमन केले ते सांगीचे स्वामी जशी कराला आज्ञा तैसा मी वर्तीने जाणा तरी कृपा करुणी करुणा घना काही आज्ञा कीजे ऐसे रायाचे नम्र भाषित ऐकुणी मुनिवरती वर्षित तयाच्या अंगी फिरवणे हात भले उचित ऐकते मुनी म्हणे राया तू सांप्रत बोलला जे तुझा उचित विनयुक्त सज्जनाप्रत श्रेय समस्त लाभले धर्म अर्थ काम मोक्ष विनय लाभले प्रत्यक्ष विनये लोकाध्यक्ष विनय लाभे सर्वही विनय नाही लाभत ऐसे काय आहे जगात राजा तब विनय मजप्रदा आनंदभावत झाला असे सर्वदा सतव कल्याण हे मम अमोघ आशीर्वचन राया मी तुझं करीतो प्रश्न तयाचे उत्तर सांग मज तू सदाचाररथ सर्व ऐश्वर्य संपन्न सुशोभित आणि ही भार्या सतत प्रतिभूत करत आहे ऐसे तू मासी बिलोकी नमज संतोष झाला महान म्हणून राया तुझ लागून प्रश्न करीत आहे मी श्रीहरीची भाव या प्रीती व्रतादी उपवास भवस्ती परिकवण ही ऐशी तुझ्या प्राप्ती झाली ते म्हणजे सांगावे ऐश्वर्याचे वचन ऐकून सुमती राजा हस्त जोडणे म्हणे हे मुनींद्र मज लागून जे का प्रश्न येते ते आमचे अद्भुत चरित तुम्हा सांगतो ऐका समस्त मुनिवरी आम्ही पूर्वजन्मात वीरनामा वैश्य होतो तैम्या बापे गेले बौद्ध विप्रद्रव्य हरावी सतत कुमार गाठाई निरत लोकांच्या हित करावे सर्व जनांची निंदा करावी देवाद्वेषुनित द्रव्ये घ्यारावे निष्ठुर वाक्य नित्य बोलावे गोवी प्रवध आचरावे बहुवेशा भोगाव्या सतत प्राणी मात्राचा करावा घात ऐसा सदा असा वर्तत काळबोध लोटला वडीला अर्जित गेले धवतन बंधुनी दवडिले घरातून आत्ममित्र सुहृदजन मजेचे कोण बोलेना गावात कोणी आपल्या दारी क्षण मात्र मज उभा न करी तै मी दुःखित होणी अंतरी वनांतरी प्रवेशलो तेथे मार्ग निरतुने वाट सरसी पिढे जाणं नाना वृक्ष पक्षी मारून मांसभक्षण करीने पायी परितेहीन मिळे पोटभर रात्रदिनेचे क्षुधातुर ऐसा निर्जन वना भीतर दुखे फार गांजलो एकदा क्षुधातृष्णी पीडित फिरता फिरता निर्जन वनात श्री विष्णूचे मंदिर त्याचा जीर्ण अत्यंत देखील तन्निध रमणीय सुंदर एक होते सरोवर याच्या तिरी तुझ्यावर राजहंसादी विहरती तेथे म्या जावनी तर दौदक प्राशले तृप्ती प्रत्यंत तेणे भ्रात जावनी श्रम समसत तिरी स्वस्त बैसलो तव ही मतकांते सृष्टमती त्या जन्मी ही मत भार्याचं होती ती येणे कुलीना ऐसे ते ती नामासे विख्यात ते माझे मागे बंधुजनासी येणे दवडीला घरातून कोठेने मिळे अन्नपाणी शरीर जरण झाले क्षुधा तृषाक्रांत सतत धमक दुष्कर्मी आठवते दुस्वप्ने सर्वत्र फिरताना जर्जमनात प्रवेशले तेथे मी बसलो होतो स्वस्त तेथेही दैवी आली अवचित येचे पाहुनी दुःखित दयामच प्रत उपजले मग वन फळे आणि पाणी म्या दिले ये लागून तेणेही गतश्रम होऊन मत्स्य निध पैसली आणि मम दुःखे
दुःखित हो ऐसी विनय बोली मधवासी स्वामी अद्यापि पापराशी करावा कैसे प्रवर्तया अहो ज्ञानी किंवा अज्ञानी करुण जे नर करते पापाचे नरेश्वर कर्म क्षयपर्यंत नरकी पावती महापातकी ते समस्त आचंद्रार्कतारापर्यंत रवरवादी घोर नरकात राहते सद पचत सर्वदा पूर्वसंचित सर्व पापांची काही निष्कृत्य करीत असाची पुन्हा पुन्हा कापकर्मेची निमर्थ आता आचरता वेदांत परिशीलने करून होऊन आत्मज्ञान परब्रह्माचे होतो आपण ते सत्य असे संशय परितत धर्माचरणार्थ जन आज्ञजन असते असमर्थ म्हणून आर्य निमित्त धर्माप्रत सांगतेदार्थ ऐकीजय अंतकाळी ज्याची नाम वार्ता विवशपणे हे मुखे येता नाम होऊनी सर्व दुःखे दरिसरिता चालुक्यता लाभ देत ऐसीच प्राणोत्क्रमण काळी ऐकता जयाची नामावळी सर्व पापे जळून समूळे परमस्थान प्राप्त होय ऐसा जयाचा नामाचा गुण तया लोकनाथ मागो लागून भक्तिभावे सेविता आनंदना काय की प्राप्त न होय जे काय ते श्री विष्णू भक्त ते असे सेवा करीत सतत ऐको होवनी सर्व पाप निर्मुक्त भगवतभक्ती लाभदी भक्तीने भक्तिमुक्ती लाभती हे जाण निश्चित हरिभक्तांच्या सेवेची ख्याती असे त्रिगती साचार मुहूर्त अथवा अर्धमुहूर्त जो का बैसे हरिमंदिरात त्याचे सर्व पाप पर्वत विरुनिया जातात बाई श्री हरिमंदिरात जे कोणी करती सडा संमार्जन लेपने तया असे इह परत्र संपूर्ण उत्तफळ लाभते इत्यादी कसं धर्ममुक्त वांछित फलदाते आहेत तैसी म्या अधिक मासव्रत सविस्तर ऐकले असे तयाच्या आचरणे तत्काळ भक्तिमुक्ती लाभती स्वज्वळ तुम्हा कल्याणाची इच्छा असेल तरी ते निर्माण आचरावे असे याचे वाक्य ऐकून तैसीचा निश्चय केला म्हणे पूर्वक सर्व धर्माचरणी यथाशक्ती मी प्रवर्तलं यथाशक्ती अधिक मास व्रत आमरण केले श्री श्री भावे पूर्वजन्मार्जित पापे समस्त लोपले आणि ह्या राजकुले जन तेणेचे लावले आम्हाला गुणदर्शनी पूर्वजन्मीचे स्मरण असे आम्हा उभयता म्हणून आम्ही अधिक मासाचे सामर्थ्य जाणून असाचे तेथेही त्या अधिक मास व्रताचे आचरण करतो सर्वदा तेणे हे ऐश्वर्य सकळ प्राप्त झाले असे निर्मळ आणि तेणेची ही बुद्धी स्वज्वळ झाली जाण मुनींद्रा श्रीहरी मनेगे सिंधुनंदिनी ऐसा सुमती राजपासून अधिक मास महिमा ऐकून अंगिरसमुनी आनंदला मग राजाचा निरोप घेऊन यमुनी पावला स्वस्थानी पुढे राव श्री वर्तमान तसे व्रत कृतेसे तेणे योगे तो जन्मपर्यंत सुख भोगनी अत्यंत अंतिस्वराष्ट्र हित लोकांसहित गोलकाप्रत पावला इंद्रिय ऐसा अधिक मास पुण्यकारक आहे विशेषांनी सकळ वांछितार्थ सकळ पुरवितो म्हणून भगवत भक्तजन यथाशक्ती सद्भावे करून अधिक मास व्रतानुष्ठानी प्रवृत्तीचे साक्षेपे तेथे यथोक्त फळे व समस्त प्राप्त होत जाणनिश्चित अधिक मासा समान जगात अन्यतारक नसेची इंद्रियत्वा जे पुशले मजसी तेथे म्या सर्व गतीले तुझेसी आदी कवी श्री वाल्मिकी ऋषी दृढधर्मी असे बोलत हे महाभाग्यवंत नृपाळा तुवा मत जो प्रश्न केला की पुरुषोत्तम असला कवणे प्रकारे सेवावे त्यात कोणाची पूजा करावी कोणती दाने कधी द्यावी कोणती कर्मे आचरावी कैसा विधी दयाचा या प्रश्नांचे उत्तर तुझ्याशी रमा विष्णू संवाद रूपेसी विवरणे विस्तारेसी कथले असे साचार राया अधिक मासासमह काहीच नाही पावनतम याचा स्वामी पुरुषोत्तम म्हणून श्रेष्ठ तो त्यात यथोक्त व्रत करता की अन्यही कर्मे आचरता दुरितक्षय होणे सर्वदा इह परत्र सुख होय यास्तव सगळे नर नरी पुरुषोत्तम मासा माझारी उक्त कर्मातून एकतरी यथोक्त कर्म कीजिए ऐसे बोलून वाल्मिकी नियुक्तीच राहिला असता जणी श्री सह राय आनंदने पूजन केले दयाचे ते स्वीकारून तो मुनीवर आशीर्वाद देत सादर म्हणे का राया निरंतर असो तुझे सुकल्याण आता मी जातो शरयू प्रती बोलता सायंकाळ झाली तरी ऐसे बोलणे त्वरित गती वाल्मिकी चलता झाला तया बोळवीत राव वाहिला ग्रामसीमेपर्यंत गेला मग वंदुनिया तच्चरणाला परताला गृहासी आणि स्वकांताची गुणसुंदरी ती असे म्हणे की प्रिय सुंदरी ह्या असार संसारा माजरी काय की सुख मानावा जैसे मिथ्या गंधर्व नगर तैसाच या संसार असार कामादी सा शत्रू क्रूर घातुक यांत वस्ताची आणि हे तो शरीर सगळे मलमूत्रादी की असे भरले वातपित्त कफाचे उमाळे यात चालले आहेत ते केवळ ध्रुव जाण याचे कामच काय प्रयोजन जन्म साफले की जे आपण ऐसे मन झाले असे तरी सोडीन संसाराचे स्मरणत श्री पुरुषोत्तमासी अविनाश पद संपादनाची दातवनासी मी आता ऐसे रायाच्या ऐकून वैखरी महासती गुणसुंदरी मस्तक ठेवून चरणावरी हात जोडणी विनवित म्हणे हो राया प्राणता मी ही संगी येतात पतिव्रताची मुख्य देवता पतिचुता असे पै पती वनवासा गेल्यावर स्नुषाधीन जय राहे घरी ती परमेश्वस्थ शुनी काय परवेश्मस्थ शुनिपरिकाय निर्धारित सर्वदा तनय बंधू किंवा जनक अमितचे होणं होती पोषक आणि अमितता तो देख भरताचे असे एकपा तस्मात धरत्याची अनुसरण वर्तारणा ही साध्वी कोण ऐसे राणीच्या ऐकून रावा त्यांना आनंदला आणि पाचरणी प्रजा समस्त राज्य स्थापिला ज्येष्ठ सुद्धा मग तो राजेंद्र पत्नीसह तैतंपर्यंत निघून या महर्षी सेवित पुण्यवनासी जाता झाला आणलेसी ऐसे श्रीमन्नारायण ऋषी नारदसी कथित झाले इथे श्री अधिक मास महात्म्यसर बृहन्निरानार्द्य पद्माधार सज्जना श्रोते ऐकत जेवता 28तमोध्याय गोडा श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु।